बदलापूरमधील शिरगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिथे एका पत्नीनं केवळ साडी आणून दिली नाही या किरकोळ कारणावरून आपल्या अपंग पतीची निर्घृण हत्या केली आहे। घरगुती वाद नेमका कुठपर्यंत जाऊ शकतो याचं एक मन सुन्न करणारं आणि हादरवून सोडणारं उदाहरण ठरलंय। या मर्डर नंतर गुन्हा लपवण्याचा रचलेला कट तर अति भयानक आहे, पण अखेर निष्पाप चिमुरड्याच्या साक्षीमुळे उघड झालेला हा थरार थक्क करणार आहे। एखाद्या क्रूर सिनेमाला लाजवेल अशी ही मर्डर मिस्ट्री नेमकी काय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव 35 वर्षीय हरेराम सिंग असं असून तो मूळचा बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील रहिवासी होता। हरेराम हा शारीरिकदृष्ट्या अपंग होता आणि गेल्या काही काळापासून पूर्णपणे अंथरुणाला खिळलेला होता। तो बदलापूर पूर्व भागातील शिरगाव परिसरामध्ये आपली पत्नी सुनीता देवी आणि त्यांच्या 7 वर्षांच्या लहान मुलासोबत राहत होता। हरेराम यांचं शरीर साथ देत नसल्यानं कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक परिस्थिती अत्यंत खालावलेली होती। अपंगत्वामुळे घरात निर्माण होणारी हतबलता आणि आर्थिक चणचण यामुळे पती पत्नींमध्ये अनेकदा किरकोळ कारणांवरून खटके उडत असत। त्यांच्या घरात सातत्यानं भांडणं होत असल्यानं आजूबाजूच्या शेजाऱ्यांनाही याची कल्पना होती। मात्र रविवारच्या त्या दुर्दैवी दिवशी हे भांडण एका माणसाचा जीव घेईल अशी कल्पनाही कोणाला नव्हती। घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी आरोपी पत्नी सुनीता देवी हिनं पती हरेराम यांच्याकडे नवीन साडी खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी केली आणि साडी आणून देण्याचा तगादा लावला। हरेराम यांनी आपली आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक हतबलता लक्षात घेऊन साडी आणण्यास असमर्थता दर्शवली। त्याच कारणावरून सुनीताचा पारा चढला। साडी नाकारल्यानं तिचा संताप अनावर झाला आणि तिनं पतीसोबत जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली। अंथरुणावर खिळलेल्या हरेराम यांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु सुनीताचा राग 7व्या आसमानावर पोहोचलेला होता। साडीसारख्या अत्यंत किरकोळ गोष्टीवरून सुरू झालेल्या या वादानं पाहता पाहता हिंसक वळण घेतलं। संतापाच्या भरात सुनीता थेट स्वयंपाकघरात गेली आणि तिथं तिने जड प्रेशर कुकरचं झाकण आणलं। काहीही विचार न करता तिनं ते जड झाकण अंथरुणावर असहाय्य पडलेल्या हरेराम यांच्या डोक्यात अत्यंत वेगानं मारलं। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हरेराम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। ते अपंग असल्यानं आणि शरीरानं अत्यंत कमकुवत असल्यानं त्यांना स्वतःचा बचाव करणं किंवा तिथून पळ काढणं अजिबात शक्य झालं नाही। डोक्यावर प्रहार केल्यानंतरही सुनीताचा राग शांत झाला नव्हता। तिनं अत्यंत क्रूरतेची सीमा गाठत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीचा गळा दोन्ही हातांनी दाबण्यास सुरुवात केली। अत्यंत असहाय्य अवस्थेत हरेराम यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली असेल, मात्र सुनीताच्या क्रूरतेपुढे त्यांची ही धडपड अपयशी ठरली। गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून अखेर हरेराम यांचा जागीच मृत्यू झाला। हा सगळा भयानक आणि अंगावर काटा आणणारा थरार घरात उपस्थित असलेला त्यांचा 7 वर्षाचा निष्पाप मुलगा डोळ्यांनी पाहत होता। आपल्या आईला वडिलांवर असा जीवघेणा हल्ला करताना पाहून तो लहान मुलगा प्रचंड घाबरला। आईच्या तावडीतून वडिलांना वाचवण्यासाठी मदतीसाठी तो तात्काळ घराबाहेर पडला आणि शेजाऱ्यांच्या तसेच घरमालकाच्या दिशेने धावला। त्यानं रडत रडत आजूबाजूच्या लोकांना घरात काहीतरी गंभीर घडत असल्याचं सांगितलं। मुलाची अवस्था पाहून आणि त्याचा आरडाओरडा ऐकून शेजारी आणि घरमालक तातडीनं धावत हरेराम यांच्या खोलीत आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। खोलीचं दृश्य अत्यंत भयानक होतं। हरेराम हे अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते आणि त्यांचा श्वास पूर्णपणे थांबलेला होता। पतीचा मृत्यू झाल्याचं समजताच सुनीतानं कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अत्यंत हुशारीनं आणि थंड डोक्यानं हालचाली सुरू केल्या। तिने स्वतःच्या भोवती संशय दूर करण्यासाठी आणि हा गुन्हा पचवण्यासाठी एक खोटा बनाव रचला। तिनं आजूबाजूच्या लोकांना आणि पोलिसांना अशी माहिती दिली की हरेराम यांचा मृत्यू नैसर्गिक कारणानं किंवा अचानक आजारपणामुळे झालाय। तिने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी आणि चुकीची माहिती देण्यास सुरुवात केली। सुरुवातीला पोलिसांनाही हा कौटुंबिक अंतर्गत वाद आणि आजारपणामुळे झालेला मृत्यू वाटला। प्राथमिक माहितीच्या आधारे बदलापूर पूर्व पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवून दिला। सुनीताला वाटलं होतं की तिचा हा गुन्हा आता कायमचा पचलाय आणि ती पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाली आहे। मात्र म्हणतात ना की कानून के हात लंबे होते हैं। पोलिसांना घटनास्थळाची परिस्थिती आणि सुनीताच्या बदलत्या जबाबांवर संशय येत होता। या गुन्ह्याचे गूढ उकलण्यात 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींनी मोलाची भूमिका बजावली आहे। पहिली गोष्ट म्हणजे सरकारी रुग्णालयाकडून प्राप्त झालेला शवविच्छेदन अहवाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो 7 वर्षाचा निष्पाप चिमुरडा, जो या संपूर्ण हत्येचा एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता। काही वेळातच रुग्णालयातून हरेराम सिंग यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती आला। या अहवालानं सुनीतानं रचलेला संपूर्ण बनाव उद्ध्वस्त झाला। वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार हरेराम यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांचा मृत्यू अत्यंत क्रूरपणे गळा आवळल्यामुळे म्हणजे श्वास गुदमरून झाला असल्याचं स्पष्ट झालं।
हा अहवाल समोर येताच पोलिसांचा संशय अधिक बळकट झाला आणि हा स्पष्टपणे हत्येचा गुन्हा असल्याचं सिद्ध झालं। आता पोलिसांना केवळ एक ठोस पुराव्याची आणि साक्षीची गरज होती, जी त्यांच्या घरातूनच मिळणार होती। पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेनं आणि चाणाक्षपणे त्यांच्या 7 वर्षांच्या लहान मुलाला विश्वासात घेतलं। आई समोर असल्यानं तो मुलगा सुरुवातीला प्रचंड घाबरलेला होता आणि काहीही बोलण्यास धजावत नव्हता। मात्र पोलिसांनी त्याला प्रेमाने हाताळलं आणि विश्वासात घेऊन रविवारी संध्याकाळी नेमकं काय घडलं होतं याबाबत विचारणा केली। त्या निष्पाप मुलानं कोणत्याही भीतीशिवाय आपल्या डोळ्यांनी पाहिलेला तो संपूर्ण काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग पोलिसांना सांगितला। त्यानं सांगितलं की साडीवरून आई आणि वडिलांचं भांडण झालं होतं। त्यानंतर आईनं स्वयंपाकघरातील कुकरचं झाकण आणून वडिलांच्या डोक्यात मारलं आणि नंतर त्यांचा गळा दाबून त्यांना मारून टाकलं। या चिमुरड्याच्या निष्पाप साक्षीनं सुनीता देवीचं बिंग पूर्णपणे फुटलं। स्वतःच्या पोटच्या मुलानंच पोलिसांसमोर सत्य उघड केल्यामुळे सुनीताकडे आता बचावासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता। वैद्यकीय अहवाल आणि मुलाची प्रत्यक्षदर्शी साक्ष या भक्कम पुराव्यांच्या आधारे बदलापूर पूर्व पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे। पोलिसांनी आरोपी पत्नी सुनीता देवी हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार हत्येचा गुन्हा दाखल केलाय आणि तिला बेड्या ठोकल्यात। अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीता देवीला न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य आणि क्रूरता लक्षात घेऊन तिची रवानगी 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे। पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असून या हत्येमागे आणखी काही कौटुंबिक कारणं होती का किंवा यापूर्वीही तिनं पतीवर असे जीवघेणे हल्ले केले होते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे। केवळ एका साडीसारख्या किरकोळ वस्तूसाठी एका पत्नीने आपल्या हतबल अपंग पतीचा जीव घ्यावा, या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर शहरात आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय, तर दुसरीकडे आईला जेल झाल्यामुळे आणि वडील गमावल्यामुळे तो 7 वर्षांचा लहान मुलगा आता पूर्णपणे पोरका झालाय। स्वतःच्या आईनं वडिलांची केलेली हत्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे त्या लहान मुलाच्या मनावर झालेला आघात कधीही न भरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।